अलिबाग तालुक्यातील कुर्डूस विभागात रेशनिंगच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचा तांदूळ दिला जात असल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकाराचा निषेध करत कुर्डूस विभागातील महिलांनी तांदळाच्या नमुन्यासह थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती रसिका केणी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी निकृष्ट तांदळाचे नमुने जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसमोर ठेवण्यात आले। रेशनवर येणारा चांगला दर्जाचा तांदूळ स्थानिक कर्मचारी परस्पर व्यापाऱ्यांना विकतात। गोदामात तांदळाची अदलाबदल केली जाते आणि त्यानंतर निकृष्ट तांदूळ नागरिकांना दिला जातो असा गंभीर आरोप करण्यात आला। या मुद्द्यावर राजा केणी यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत कारवाईची मागणी केली। तसेच यापुढे नागरिकांनी निकृष्ट दर्जाचा तांदूळ स्वीकारू नये अशी भूमिका रसिका केणी यांनी घेतली। त्यामुळे कुर्डूसमधील रेशन तांदळाच्या प्रश्नावर आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जयपूर मतदारसंघातील महिलांची अशी तक्रार होती की 6 महिने त्यांना एकदम निकृष्ट दर्जाचा तांदूळ हा दिला गेला होता। त्यांनी वाट बघितली की या महिन्यात चांगला मिळेल, त्या पुढच्या महिन्यात चांगला मिळेल, पण तरी पण देखील त्यांची तक्रार काय प्रश्न त्यांचा सुटला गेला नाही त्यांना। त्यानंतर त्यांनी माझी भेट घेतली। भेटीदरम्यान त्या मला बोलल्या की ताई असा तांदूळ आमच्याकडे येतोय, मला येतोय, त्याला काय करता येईल। मग त्यांना घेऊन मी पुरवठा अधिकाऱ्यांकडे आले आणि आज असा अर्ज आम्ही देत आहोत की हा निकृष्ट दर्जाचा तांदूळ आहे तो त्यांना न मिळता अल्टरनेटिव्ह की नाही पण 1 महिन्यात तरी चांगला मिळावा यासाठी आम्ही आज तहसीलदार ऑफिसला आलेलो आहोत। पण जे रेशनिंग दुकानदार आहेत तो गोडावातून माल घेतला गेल्यानंतर तो प्रत्यक्ष त्या रेशनिंग दुकानामध्ये जातोय की नाही ते यांच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे। कारण तो काही दुकानात तो माल पोचत नाही, काही दलालामार्फत तो तांदूळ हा विकला जातो आणि त्या गोरगरीब जनतेला जो चांगला तांदूळ द्यायचा असतो तो चांगला तांदूळ पोचत नाही, मिळत नाही आणि निकृष्ट दर्जाचा जो दलालांकडनं जो तांदूळ दिला जातो आणि तो तांदूळ ह्या माझ्या माता बंधू भगिनी ज्या आहेत त्यांना तो वाटप केला जातो। तरी ह्याची कुठेतरी दखल घ्यावी म्हणून आज आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना पूर्ण ह्या महिला मंडळ घेऊन आलेलो आहे आणि तशी आम्ही तक्रार केलेली आहे। जर याच्या पुढे सुद्धा जर चांगला तांदूळ आणि चांगला प्रकारे धान्य जर पुरवठा झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरून ह्या पुरवठा अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या जे काय ह्या पुरवठा शाखेमध्ये किंवा धान्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या विरोधात जनआंदोलन करावं लागेल।